प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत वंदना कंगाले, शोभा शिंदे व मोहम्मद साबिर यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय। उपस्थित नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीला आपली पहिली पसंती असल्याचे स्पष्टपणे दर्शविले आहे। यावेळी अलीम पटेल आणि किरण गुडदे यांनी सभेला उपस्थित राहून उमेदवाराच्या समर्थनार्थ भाषण केले। जोग स्टेडियम परिसरातील मतदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करून प्रभागाच्या विकासाला नवी दिशा द्यावी असे आवाहन करण्यात आले। आता आपल्याला हे डिसाइड करायचं आहे की या प्रभागामध्ये जेव्हा मी फिरलो, आज जवळपास या बाजूला पण फिरलो आणि त्या बाजूला फिरलो, तो अंधारमय वातावरण आहे। तिकडे साधे स्ट्रीट लाईट सुद्धा तुम्हाला लावता आले नाही। 12-13 प्रचाराचा नंतर प्रचार 13 तारखेला बंद होऊन जाईल। तर या 2 दिवसात आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला जे 3 उमेदवार दिलेले आहेत त्यांचा आपल्या स्तरावर सर्वात जास्त प्रचार करायचा सोशल मीडियाच्या माध्यमातून। सवंगडी असतील त्यांना सुद्धा तुम्हाला मेसेज द्यायचा आहे आणि तुम्हाला बैकवण्याचा प्रयत्न केला जाईल की हे निवडून येत नाही, याचा जोर जास्त आहे। मी प्रभाग 8 जोग स्टेडियम चपराशीपुरा इथून उभी आहे। वंचित बहुजन आघाडी माझा पक्ष आहे आणि आमचं तिघांचं पॅनल आहे। अ गटातून शोभाताई शिंदे, ब गटातून मी वंदना कंगाले, ड गटातून मोहम्मद साबिरभाई आणि जनतेचा चांगला आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि जनता जनार्दन मला यावेळेससुद्धा चांगला प्रतिसाद द्या आणि सहकार्य करा आणि आम्हाला आमच्या पॅनललाच भरगच्च मतांनी निवडून आणा। उर्वरित जे काही कामं असेल प्रभागातले आम्ही ते नक्कीच करू। या ठिकाणी मी असे आश्वासन देते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।